चला गौरव पाटील यांना आपण इथे सन्मानित करतोय. लखन पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. चला मित्रांनो, जास्त आता इथे वेळ काही घेणार नाही कारण सर्व सन्मान इथे संपन्न झालेले आहेत. आपण लगेच बक्षीस वितरण सुद्धा सुरुवात करणार आहोत. तर मी जे संघट टॉप 4 मध्ये प्रवेश ज्यांनी केलाय त्या सर्व संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपला सन्मान इथे आय थिंक आपण लगेच बक्षीस वितरण सुरुवात करणार आहोत. पुढील सन्मान ज्या पंचांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला 3 दिवस चांगली साथ दिली, पंच रमेश म्हात्रे सर, पंच संदीप म्हात्रे सर आणि पंच कृष्णा बुराडे सर, मी तिघांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी या. कारण सर ही तुमची मेहनत आहे. आज तुम्ही ही स्पर्धा सक्सेसफुल करून दाखवली. या तिन्ही पंचांना विनंती करतो की आपण या. क्रिकेटमध्ये आपण पाहतो की नेहमीच पंचांना देवता संबोधला जात असतो आणि चांगले निर्णय त्यांच्याकडून पाहायला मिळाले. पहा, तुम्हाला पंचगिरी जर आवडली असेल तर तिन्ही पंचांसाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या मित्रांनो. कारण क्रिकेटची स्पर्धा सक्सेसफुल होण्यामागे पंचांचा सुद्धा खूप मोठा हात असतो. पुढील सन्मान मित्रांनो ज्यांनी या स्पर्धेला आय थिंक एक या मैदानाला एक वेगळं स्वरूप दिलं आणि आमच्या आवाजाची काळजी केली अशी आमचे डीजे कल्पेश किंग. आपल्याला विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. पंच संदीप म्हात्रे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आणि त्याच्यानंतर पंच कृष्णा बुराडे सर आपण सुद्धा या. आपला सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. पंच कृष्णा बुराडे सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. लखन चला गौरव पाटील या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. जय थोडीशी घाई कर तू बेटा. चला टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचले होते त्या सर्व संघातील खेळाडूंना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपण तेव्हाच बक्षीस वितरण सुरुवात करू. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये मित्रांनो 2 दिवस का होईना परंतु या स्पर्धेमध्ये आपल्या आवाजानं या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडा रसिकांना मंत्र मुग्ध केलं. मित्रांनो, खरोखर तुम्हाला मनोज कारवे सरांची अदा आणि कॉमेंट्री आवडली असेल तर एकदा कारवे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या असू द्या मित्रांनो. अगदी शब्दांचा त्यांच्याकडे भंडारा आहे आणि आम्ही सुद्धा मात्र त्यांच्याकडून शिकतोय. हे आमचं भाग्य आहे आणि त्यांना आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. समालोचक मनोज कारवे सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो. गौरव पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढील सन्मान मित्रांनो देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पोहोचवणारे आमची एसके एंटरटेनमेंट वाहिनी पोपरेटर शंकरजी गुलबे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यायचंय. जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. नवनाजी पाटील आपण थोडा वेळ थांबा करा. आपण लगेच बक्षीस वितरण सुरुवात करणार आहोत. चला सोनाले पाडा गावदेवी नानकर, जानूसपडी इताडे आणि गावदेवी येवई. आणि मित्रांनो सलग 4 दिवस ज्यांनी स्पर्धा पूर्णपणे सक्सेसफुल करण्यामध्ये जबरदस्त मेहनत घेतली असे वन अँड ओनली व्हॉइस ऑफ पीटीसी, व्हॉइस ऑफ आमने लोणार क्रिकेट असोसिएशन, ज्यांच्या विना क्रीडा स्पर्धा टुर्नामेंट यशस्वी होणे अशक्य आहे असे जबरदस्त कॉमेंटेटर, प्रत्येकाला आवडणारे पसंतीदा कॉमेंटेटर योगेश पाटील साहेबांना आपण इथे सन्मानित करतोय या आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने. वेल डन, कीप इट अप योगेश सर. आम्ही सुद्धा तुमच्याकडून फार शिकतोय. धन्यवाद. तुम्ही मला सुद्धा सांभाळून घेता प्रत्येक स्पर्धेमध्ये, त्यासाठी मी शतशः आभार व्यक्त करतोय. आणि आभार व्यक्त करतोय पूर्ण सावध ग्रामस्थ मंडळी आणि आयोजन मंडळाचं आणि 7 स्टारचं सुद्धा. हरेश आपण पण या. स्कोरिंग वाल्या हरेश जबरदस्त अगदी त्यांचा लेखाजोगा. गोल्डन फिंगर, सुवर्ण बोट त्यांची आहेत. अक्षर सुद्धा सुंदर आणि बरोबर परफेक्ट माहिती देत असताना मला कॉमेंट्री करताना असे आपले हॅरी भोईर. पुढचे सूत्र योगेश सरांकडे. धन्यवाद. आपल्यामध्ये पाहू शकेल या ठिकाणी नानकरचे उद्योजक सन्माननीय दयाशेठ कोहली आज उपस्थित झाले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. सन्मानित दयाशेठ कोहली यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत.
चला आपण दयाशेठ कोहली यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. नेहमीच नानकर संघाच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे असतात आणि जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टीची मात्र गरज भासते तेव्हा तेव्हा मात्र नेहमीच नानकर संघाला ते सहकार्य करत असतात आणि त्यांचा सन्मान इथे मात्र आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करतोय. SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर आपल्यामध्ये शंकरजी गुलवे आहेत. विनंती करतो की आपण या आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. साफसुथरा टेलिकास्ट त्यांच्या वतीने आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळालं आणि चांगली कामगिरी त्यांची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. चला जर कोणाचं चुकून स्वागत सन्मान जर राहिलं असेल तर मी आयोजकाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपलं शब्द सुमनांनी आमच्या आयोजकाच्या वतीनं स्वागत करतोय. चला आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. चला सेमी फायनलच्या सामन्याची प्लेअर ऑफ दी मॅच जी ट्रॉफी आहे ती मात्र या ठिकाणी शिल्लक होती आणि त्या सामन्यातील मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू ठरलाय बालगोपाळ सोनवणे पाटा संघाचा मिस्टर आशिष. सेमीफायनलची मॅन ऑफ द मॅच आशिष या आपण. चला आशिष नाही परंतु एखादा सहकारी आला तरी चालेल. मी दीपकजी केणे जे या महाराष्ट्र राज्य DY फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करणार आहोत. चला पुढील पारितोषिक आपण देणार आहोत फायनल मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅन ऑफ द मॅच सन्माननीय माजी सरपंच तुकारामजी फिरांगणे यांना विनंती करतो की आपण पुढे या आणि तो खेळाडू आहे आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचा मिस्टर संकेत दलवी. 16 धाब्यांची एक छोटीशी इनिंग परंतु जबरदस्त इनिंग ऐनवेळी त्याच्या बॅटमधून आपण चांगले स्ट्रोक पाहिले आणि आपण त्यांना देत आहोत माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षे जांभूळ पडायचे माजी सरपंच तुकारामजी फिरांगणे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी गिफ्ट हॅम्पर आहे. मी सन्माननीय बालरामजी मेहर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर इथे वितरित करा आणि जो स्वीट बॉक्स आहे तो गौरव पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते स्वीट बॉक्स आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे. चला पुढील पारितोषिक असेल मित्रांनो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज या गोलंदाजासाठी आपण आकर्षक ट्रॉफी देणार आहोत आणि ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे सावतगावचे युवा उद्योजक सन्माननीय खंडू शेठ गोपीनाथ पाटील अर्थात रोहित शेठ पाटील आणि हे पारितोषिक देण्यासाठी लखन प्रथमतः आपण इन्व्हाइट करू पाहुण्यांना. चला उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक आपण देत आहोत आमच्या उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय चला शिवसेनेचे शाखा प्रमुख नवनाथजी पाटील आणि विजयजी पाटील. चला दोघांना विनंती करतो की आपण पुढे या. या स्पर्धेमध्ये मित्रांनो संजय स्मृती स्पर्धेमध्ये तब्बल या गोलंदाजाने 11 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत
पाहुण्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. कोण असेल आणि तो खेळाडू आहे नेहमीच चर्चित राहिलाय. मागील काही स्पर्धामध्ये त्यांना आम्ही मिस केलं, परंतु थोडंसं अनफिट होता, आता फिट झालाय तो. आणि जेव्हा जेव्हा तो फिट असतो ना, तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाचा काम फिट करत असतो. आणि तो खेळाडू आहे बालगोपाळ सोनाले पाडा संघाचा सोनाले एक्सप्रेस मिस्टर मयूर तरे. काय गोलंदाजी राहिली त्याची या पूर्ण स्पर्धेमध्ये. तब्बल 11 विकेट्स त्याच्या नावावरती राहायला गेले आणि अप्रतिम खेळ या पूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाला. आणि तोच ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. आणि त्यांना आपण देत आहोत नवनाथजी पाटील विजय पाटील यांच्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी, जी आम्हाला खंडू गोपीनाथ पाटील यांच्याकडून मात्र देण्यात आलेली आहे. सो वेल प्लेड मयूर, तुला आता मात्र तुमच्या घरच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तुम्हाला आता इथून तुमच्या स्पर्धेला तयारी तुम्हाला सुरू करायची आहे. चला, पाहुण्यांचा आभार, खेळाडूचं अभिनंदन. पुढील पारितोषिक मित्रांनो स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि या खेळाडूसाठी सुद्धा आपण ट्रॉफी देणार आहोत. ट्रॉफी स्पॉन्सर बाय खंडू गोपीनाथ पाटील. आणि हे पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय हनुमानजी म्हात्रे आणि सन्माननीय एकनाथजी पाटील. चला, दोघेही या सावधगावचे दोन्ही प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक आहेत. आपण या खेळाडूचा खेळ पाहिला तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये तब्बल 53 धावा जोडल्या. आणि आपल्या शैलीसाठी मात्र हा खेळाडू फारसा चर्चित राहिलाय. कोण असेल? संघाचं नाव आहे आई गावदेवी नानकर आणि खेळाडू राहिलाय मिस्टर 360 मोरेश्वर सुतार. प्रशाने एक प्रतिष्ठित शिक्षक सुद्धा आहेत आणि नेहमीच चांगली कामगिरी त्याच्या आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहत असतो. तब्बल 53 धावा त्याच्या बॅटमधून निघाला आणि तोच ठरला संजय स्मृती चषकामधील उत्कृष्ट बॅटर हा किताब जिंकणारा खेळाडू. एकदा मोरेश्वरसाठी टाळ्या सुद्धा मित्रांनो. सो वेल प्लेड अँड वेल बॅट मोरेश्वर, तुम्हाला सुद्धा पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक आहे मित्रांनो या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा पारितोषिक. या संघासाठी आपण ट्रॉफी देतोय. जी ट्रॉफी आपण पाहिली तर सन्माननीय विकास पंढरीनाथ पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे आणि कॅश प्राइज सुद्धा आहे या संघासाठी. आणि तो संघ राहिलाय या स्पर्धेमध्ये. प्रथम आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. बाळरामजी मेहर या आपण या आणि जय विकास पाटील, कारण त्यांच्याच वडिलांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सरशिप केलेली आहे. मेहर साहेब या, कारण तुम्ही आमचे आज अतिथी आहेत. आणि तो संघ राहिलाय मित्रांनो. ही स्पर्धा ते कधी विसरू शकणार नाही, परंतु हरकत नाहीये. क्रमांक 4 आहे, परंतु तुमचा खेळ फर्स्ट क्लास पाहायला मिळाला. आणि गोस टू जानुस्फोटी ताडे ए संघ. चला, आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतो 4th क्रमांकाची आणि कॅश प्राइज देत आहोत. संघाचं अभिनंदन करूया आपण. चांगला खेळ जानुस्फोटी इताडे संघाचा आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि 4थ्या क्रमांकाचा चषक मात्र जिंकणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. चला, संघाचं अभिनंदन, पाहुण्यांचा आभार. पुढील पारितोषिक असेल 3ऱ्या क्रमांकाचा चषक आपण देणार आहोत. आणि हा चषक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. लक्ष्मण शेठ पाटील, चला आपण पुढे, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. आणि त्यांच्या सोबतीला आपण चला अजित पाटील, आपण या पुढे या 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 हो. चला, मी आनंदाची केणी आपल्याला विनंती करतो की आपण पुढे या. 3rd प्राइज अँड गोस टू या स्पर्धेमध्ये ज्याने पटकावलाय त्या संघाचं नाव आहे आई गावदेवी स्पोर्ट येवई. चला, एकदा या संघासाठी सुद्धा टाळ्या असू द्या मित्रांनो, कारण येवई वर्सेस नानकर आपण सेमीफायनलची मॅच पाहिली आणि चांगली टक्कर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु अखेर थोड्याशा मात्र त्यांच्याकडून काही चुका घडल्या गेल्या. हरकत नाही मित्रांनो, तुमचा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये राहिलाय आणि तुम्हाला सुद्धा आम्ही या पुढील स्पर्धेसाठी आमच्या आयोजकाच्या वतीनं शुभेच्छा देत आहोत. सगळ्याचं अभिनंदन आणि पाहुण्यांचा आभार. चला, पुढील पारितोषिक असेल 2य क्रमांकाचा पारितोषिक आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी पॉसिकल ट्रॉफी स्पॉन्सर बाय सन्माननीय देविदासजी मधुकर पाटील यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी लाभलेली आहे. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी पाहुण्यांना इन्व्हाइट करतोय. सन्माननीय
महाराष्ट्र राज्य डीवाय फाउंडेशनचे उपाध्यक्ष दीपकजी केणे आणि सन्माननीय तुकारामजी फिरांगणे साहेबांनी विनंती करतो की आपण पुढे या संघासाठी सुद्धा पाहू शकतो आकर्षक ट्रॉफी आणि कॅश प्राइज पहा. हे सुद्धा सातत्य टिकवून ठेवण्यासाठी तुमच्याकडे जिद्द असणं गरजेचे आहे, तुमच्याकडे चिकाटी असणं गरजेचं आहे. हरकत नाहीये, स्वप्न पहा, झोपेत नका पाहून उघड्या डोळ्याने पहा आणि तो स्वप्न तुमचा एक दिवस निश्चितपणे पूर्ण होईल. क्रमांक दुसरा आहे परंतु तुमच्यासाठी फार खास आहे कारण बॅक टू बॅक दुसऱ्यांदा संघ या स्पर्धेमध्ये फायनलची मॅच खेळतोय. आय थिंक तिसऱ्यांदा खेळतोय. क्या बात आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचा चषक पटकावणारा संघ ठरलाय बाल गोपाल सोनाले पाडा. स्वतःची घरची या स्पर्धेची तयारी सुरू आहे तरी सुद्धा हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि काय जबरदस्त मात्र त्यांनी खेळला आज इथे मात्र पेश केलाय. सल्यूट आहे तुमच्या कार्याला मित्रांनो आणि तुमच्या स्पर्धेसाठी आणि तुमच्या संघासाठी आम्ही देतोय आमच्या या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन धीरज, अतिशय चांगला खेळ तुमच्याकडून पाहायला मिळाला. आणि आता मात्र पुढील जो पारितोषिक आहे मालिकावीर वैयक्तिक पारितोषिक आहे. ट्रॉफी स्पॉन्सर बाय खंडू पाटील आणि जे स्पोर्ट्स सायकल जी आपण पाहतोय मिस्टर जय विकास पाटील. सायकल वर घ्या. चला आणि हे पारितोषिक देण्यासाठी संजय पाटील मिठाईवाल्याचे प्रोप्रायटर केपी सर आणि जय पाटील म्हणजे आय थिंक काका आणि चला आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर खेळ राहिल्या स्पर्धेमध्ये बॅटच्या स्वरूपात ठोकल्या त्याने 56 आणि गोलंदाजी करत असताना त्याने टिपल्या 5 विकेट्स. कोण असेल, कोणता खेळाडू बसणार या स्पोर्ट्स सायकल वरती आणि कोणता खेळाडू सवारी करणार या स्पोर्ट्स सायकल वरती? एनी गेसेस? नॉट मयूर दलवी. तर तो खेळाडू राहिलाय मित्रांनो बालगोपाल सोनाले पाडा संघाचा. किती कॉन्फिडन्स आहे पहा त्यांचा नाहीये. तर तो खेळाडू ठरलाय गावदुवी स्पोर्ट नांदकर संघाचा. चेहऱ्यावरती गोड स्माइल आली पहा जसा संघाचा मी नाव इथे अनाउन्समेंट केला आहे. अरे आता उशीर कशाची. अरे तो खेळाडू राहिला अक्षय थेटे. संजय स्मृती ट्रॉफी 2025 आणि या स्पर्धेतील मालिकावीराची ट्रॉफी जिंकणारा खेळाडू ठरलाय अक्षय थेटे. अक्षय 2 मिनिटं आपण थांबायचं आहे कारण मला सुद्धा माहिती की अक्षय ऑन माईक चांगला बोलतोय. अक्षय या इकडे. अक्षय प्रथमतः तुझं अभिनंदन कारण तू मालिकावीराची ट्रॉफी जिंकली, तुझ्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. काय फील करतोयस? खूप छान वाटतंय कारण की पहिल्यांदाच आम्ही या ग्राउंडवर फायनल मारले आणि खूप वर्ष झालं खेळतो. असा खूप इच्छा होती का इथे एक तरी फायनल यावा आणि जी फायनल आली त्यातच मी खूप खुश आहे. पहा ज्यावेळी तुमचा संघ सुरुवातीला या स्पर्धेमध्ये उतरला त्यावेळी आय थिंक तुमचे जे प्रॉपर संघ खेळाडू आहेत त्यांची अनुपस्थिती होती तरी सुद्धा मात्र मोर्चे सुद्धा आपल्या युवकांना घेऊन मात्र त्याने जिद्दीने खेळले गेले. त्या युनिट बद्दल काय सांगू शकशील? नाही, आमचं एकच म्हणणं असतो का जेव्हा आम्ही नसू ना तर आमच्या नवीन पोरांना ज्यांना चान्स भेटते ना त्यांनी स्वतःला प्रूफ करायचं. कारण की जेव्हा आम्ही नसू भरपूर वेळा असं झालंय का पहिल्या 2 मॅच आम्ही नसतोच पण हे जे नवीन पोरं आहेत ना ते आम्हाला 2-3 मॅच काढून देतात. त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करेन आणि आभार मानेन का आम्ही नसताना सुद्धा ते टीमला स्वतःचा 100% देऊन पुढे नेतात. पुढचा प्रश्न अक्षय पहा मागील सत्रामध्ये आय थिंक पहिली ट्रॉफी जिंकता आय थिंक भरपूर स्पर्धा आपल्या असोसिएशनमध्ये झाल्या होत्या परंतु आता ही तिसरी स्पर्धा आहे. तुम्ही चॅम्पियन पद पटकावलंय. सध्या संघामध्ये वातावरण काय आहे? खरं तर आमच्या संघाचं वातावरण आहे ना खूपच छान आहे कारण की स्टार्टिंगला सीझन चालू होतं असं वाटलं टीम आमची चालणार नाही कारण की खूप भांडणे झाले होते प्लेयरांमध्ये आणि कुणी एकमेकाशी बोलत नाही आणि ग्राउंडच्या बाहेर जरी एकमेकाशी बोलत नसला ना ग्राउंडमध्ये एवढ्या युनिटीमध्ये खेळतात का कोण बोलणारच नाही का तीच टीम आहे जी एवढं म्हणजे एवढे वादवाद एकदम युनिटी जी क्रिकेटच्या बद्दल पाहिजे ना त्या प्रत्येक जण क्रिकेटच्या प्रती एकदम 100% देतो. क्रिकेटच्या नुसारच खेळतो. कधीच आपलं वैयक्तिक वाद घेऊन ग्राउंडमध्ये येत नाही आणि आमच्या गावासाठी आणि माझ्या टीमसाठी सर्वात छान गोष्ट एकच आहे का गावातले वाद कधीच आमच्या गावातल्या टीममध्ये येणार नाही आणि मी शब्द देतो आणि मला एवढा विश्वास बसलाय ना आता पोरांवर काही पण झालं तर आयुष्यात आमच्या 2 टीमी नाही होणार.
शेवटचा प्रश्न, अक्षय, इतर संघांना तू काय संदेश देशील आणि तुला ही स्पर्धा कशी वाटली आणि तू ही स्पर्धा कशी एन्जॉयमेंट केली? कारण की संजय स्मृती हा ही चषक भले आम्ही मारला नसाल, पण 1 वर्ष याच्या आधी सुद्धा मला इथे मॅन ऑफ द सिरीजची सायकल भेटली होती आणि सेकंड टाइम आहे. आणि स्पर्धा हाफ ग्राउंड असून एवढी सुंदर आणि खरं तर पब्लिक खूप असते आणि ग्राउंड कसंही असो, हाफ असो का काय, जर पब्लिक असेल ना तर क्रिकेटरला तीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का पब्लिकमध्ये खेळायला भेटतो. आणि इतर संघांना काय संदेश देऊ शकशील की एकोपाने खेळले चांगलं आहे की जे आपले काय वादावादा आहेत ती मात्र बाहेर ठेवून तुम्ही जर एखाद्या स्पर्धेमध्ये उतरले तर त्याचा फायदा कशा रीतीने होतोय, काय सांगशील, काय संदेश देशील? नाही, हीच गोष्ट सांगेन का क्रिकेटमध्ये वाद होतील तुमचे, पण कितीही वाद होऊ द्या ते ग्राउंडच्या बाहेरच पाहिजेत. आणि जर ज्या दिवशी क्रिकेट खेळायला आलो ना, मला माझी टीम आणि माझा खेळ द्यायचा आहे, बाकी कोण काय करतो त्याच्याशी मला लक्ष नाही द्यायचं. क्या बात आहे. तर हे होते या मालिकावरील ट्रॉफी जिंकणारे अक्षय. थेट एकदा टाळ्याचा गजर असू द्या मित्रांनो या खेळाडूसाठी. शेवटचं पारितोषिक असलेल्या स्पर्धेतील चॅम्पियन करंडक पहा. ट्रॉफी देण्यापूर्वी मी विनंती करतो की फक्त कॅप्टन वर या, इतर तुमचे सर्व जे सवंगडी आहेत ते खाली बसा, कारण जे आमच्या व्यासपीठावर जे मान्यवर आहेत म्हणजे त्यांना सुद्धा एक चांगला फोटोशूट करण्यासाठी एक जागा मिळेल. आणि मी विनंती करतो की आता सर्वच जे मान्यवर आहेत हे आपलेच आहेत, अतिथी आहेत. केपी सरांच्या वतीने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. सर्वांनी एकत्र या, सर्वांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊ. आणि मी नेहमीच सांगतोय मित्रांनो, हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चॅम्पियन कहते हैं. चॅम्पियन ऑफ संजय स्मृती चषक 2025 चा विजेता संघ ठरलाय गावदुवी स्पोर्ट नांदकर. बोला गावदुवी माते की. जबरदस्त खेळ संजय स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या आपल्या भावना आहेत मोरेश्वर सुतार जरूर त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. परंतु जबरदस्त ही स्पर्धा इथे मात्र एन्जॉयमेंट केली सर्वांनी. सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. आता मात्र मित्रांनो स्पर्धेला मी रजा घेतोय, परंतु उद्या ठीक सकाळी 9 वाजता मित्रांनो आपल्याला बालगोपाल सोनालेपाडा संघाची स्पर्धा कव्हर करायची आहे. सुतार 2 मिनिटात काही होणार नाही. चला, आपल्या ज्या भावना आहेत त्या स्पर्धेमध्ये आपण ही स्पर्धा कशा प्रकारे एन्जॉयमेंट केली आणि या स्पर्धेचे जे तुम्ही क्षण सध्या अनुभवले त्याबद्दल काय सांगाल? स्पर्धा खूप एन्जॉय केली. आमचा पूर्ण संघाने स्पर्धा एन्जॉय केली. ही या स्पर्धेमध्ये खेळत असताना लो स्कोरिंग मॅच पण होत होत्या. पहिली मॅच आम्ही हाय स्कोरिंग खेळलो, त्याच्यानंतर प्रत्येक मॅच आमची शेवटच्या 2-3 बॉलवर चेंज होत होती. त्यात अक्षय कोहलीने सेमीफायनलमध्ये 2 सिक्सर मारून मॅचमध्ये आणला. आता शेवटच्या मॅचमध्ये पण 3 बॉल बाकी होत्या, आमचे फक्त 20 धावा झाल्या होत्या आणि मी स्ट्राईकला होतो. माझ्या डोक्यात एवढंच होतं की 3 बॉलला 5 रन किंवा 4 रन बनवायचे आहेत आपल्याला. पण सिंगल आल्यानंतर अक्षय कोहली 6 मारला, 27 झाले. तर आमचा बॉलिंग अटॅक इतका छान आहे, त्यामुळे आम्हाला 28 रन आम्ही डिफेंड केले आणि स्पर्धा खूप एन्जॉय केली. आणि टीममध्ये खूप एकोपा असल्यामुळं असं वाटत नाही आणि सर्व पोरं एफर्ट्स लावतात, टाईम काढून खेळायला येतात. मोजकीच पोरं असतात सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या राऊंडला. फक्त विनंती अशी असेल 7 स्टार ग्रुपला की कधी कधी आम्हाला वारवाईज कुठे बाहेर टुर्नामेंट असेल किंवा वारवाईज आमची पोरं सगळी जॉबला आहेत, ॲडजस्टमेंट नाही होत, तर थोडं ॲडजस्टमेंट करावं आम्हाला. शेवटची मॅच दिली आम्हाला, 10 नंबरवर आमचं नाव ठेवला आणि 29 चिठ्ठ्या उडवल्या तरी आम्हाला चालेल, जेणेकरून आमची सर्व पोरं खेळतील. धन्यवाद. चला, जो मॅचेस जो आहे मोरेश्वर तुमचा मी जरूर 7 स्टार पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो स्पर्धा इथे संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. मी योगेश पाटील, माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे, मनोज कारवे सर आपल्यापासून रजा घेतोय आणि पुन्हा भेटू पुढल्या वर्षी याच ठिकाणी. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, जय हिंद.